इयत्ता 10वी म्हणजेच SSC बोर्डाची परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्ताने प्रभात पर्व न्यूज चॅनल व परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्हिडिओ ही तयार केलेले आहे आणि ह्या व्हिडिओचा निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हे मी खात्रीने सांगू शकतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र. सर्वात प्रथम इयत्ता 9वीची परीक्षा पास करून तुम्ही 10वीत आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आतापर्यंत तुम्ही शाळा सराव परीक्षा दिलेल्या आहेत. यावर्षी ह्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा देताना तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्या परीक्षेमध्ये आतापर्यंतच्या परीक्षा आणि ह्या परीक्षेमध्ये फरक एवढाच असणार आहे की ती आतापर्यंतची परीक्षा जी झाली ती शाळा सराव आणि आता जी देणार आहात ती परीक्षा कोणती आहे? SSC सरावाची बोर्ड सरावाची परीक्षा आहे. त्याचबरोबर बदललेला अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ह्या तिन्ही गोष्टींमुळे तुमच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ असणार आहे. हा गोंधळ आपल्याला दूर करायचा आहे आणि त्या दूर करून परीक्षेला जाताना आपल्याला अगदी आनंदी वातावरणामध्ये परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी आज आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचा आराखडा कसा असणार आहे, त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जाणार आहेत ह्याच्याबद्दल काय करणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. मार्गदर्शन घेताना सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, कृतीपत्रिकेचे स्वरूप कसं असेल त्याची माहिती घेणार आहोत. कृतीपत्रिका स्वरूपातील प्रश्नपत्रिका मार्गदर्शन. सगळ्यात प्रथम आपण तुम्हाला 10वीच्या अभ्यासक्रमात किती प्रश्न असणार आहेत, 9वीच्या अभ्यासक्रमात प्रश्न किती असणार आहेत किंवा ह्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत ते पाहणार आहोत. कृतीपत्रिकेतील महत्वाच्या बाबी ह्याच्यामध्ये पहिला आहे इयत्ता 9वीच्या आशयावर जवळजवळ 20% भारांश असणार आहे. म्हणजे 9वीच्या अभ्यासक्रमात तुम्हाला 20% प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर स्वाध्याय व्यतिरिक्त धड्यासाठी जे प्रश्न दिलेले असतात स्वाध्याय व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त व्यवहारात जी संकल्पना असते त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्हाला किती आकलन झालेलं आहे, तुम्हाला व्यवहारामध्ये त्या ज्ञानाचा उपयोग होईल का ह्या दृष्टिकोनातून ह्या मुद्द्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर एखादी घटना झाल्यानंतर कोणती उपाययोजना सुचवता येईल, दिलेला परिच्छेद आपल्याला आहे किंवा ओघ तक्ता आहे तो पूर्ण करता येणे अशा प्रकारच्या प्रश्नांची आपल्याला ह्या कृतीपत्रिकेसाठी तयारी करावी लागणार आहे. साधारणतः आपल्या परीक्षेमध्ये 80 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे, 20 गुणांची प्रात्यक्षिक आणि उपक्रम होणार आहेत. मग ह्याच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये एकूण 80 गुणामध्ये भाग 1 ला 40 गुण आहेत, भाग 2 ला 40 गुण आहेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा 20 गुण असे एकूण 100 मार्कासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय असणार आहे. लेखी परीक्षा जी आहे त्या दोन्ही पेपर हे स्वतंत्र दिवशी होणार आहेत. भाग 1 एका दिवशी होणार, भाग 2 एका दिवशी होणार. प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेच्या आधी होणार आहे, ती 20 गुणांची असणार आहे आणि त्यांचं विश्लेषण आपण तक्त्यामध्ये बघणार आहोत. भाग 1 मध्ये पहिल्या त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रयोगाची कार्यपद्धती. एकूण 2 प्रयोग होतील, भाग 1 साठी एक प्रयोग, भाग 2 साठी एक प्रयोग. प्रयोगाचे गुण 8 गुण असणार आहेत. 2 गुण जे असणार आहेत ते आपली उपक्रम पुस्तिका असणार आहे त्याच्यासाठी. दोन्ही भागामध्ये सेम सारख्याच प्रकारची गुणदान योजना असणार आहे. भाग 1 साठी जर आपण बघूया आधी, प्रयोग जो 8 गुणांचा आहे त्या 8 गुणांमध्ये 3 गुण जे आहेत ते प्रयोगाची कार्यपद्धतीसाठी आहेत, 2 गुण जे आहेत ते पुरेसे निरीक्षण घेणे यासाठी आहेत आणि 1 गुण जो आहे तो अनुमान आणि निष्कर्ष काढण्यासाठी आहे. प्रयोगीला 2 गुण असे एकूण किती झालेले आहेत, 3, 2, 1 आणि 2 किती झालेले आहेत, 8 गुण. 8 गुण आहेत प्रयोगासाठी आणि त्याच्यानंतर राहिलेले 2 गुण जे आहेत ते कशासाठी आहेत, उपक्रम पुस्तिकेसाठी. 10 गुण भाग 1 साठी, ह्याच पद्धतीने 10 गुण कोणासाठी आहेत, भाग 2 साठी आहेत. आता साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, भाग 1 आणि 2 दोन्हीमध्ये जवळजवळ प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, सारखेच असणार आहे. 40 गुणांची कृतीपत्रिकेवर आधारित आपल्याला ह्या वर्षी प्रश्नपत्रिकेला सामोरं जायचं आहे. त्याच्यामध्ये एकूण प्रश्न 4 विचारले जाणार आहेत. भाग 1 मध्ये 4, भाग 2 मध्ये 4. पहिला प्रश्न जो असणार आहे त्या एकूण 10 गुणांसाठी आहे, दुसरा प्रश्नही 10 गुणांसाठी आहे, तिसरा प्रश्न जो आहे तो 15 गुणांसाठी आणि चौथा प्रश्न जो आहे तो 5 गुणांसाठी. असे एकूण 40 गुणांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 हा पेपर होईल.
त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये 1 गुणाचे 5 प्रश्न, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असणार, ते आपण पुन्हा पुढच्या विस्तृत पाहणार आहोत. त्याच्यानंतर ब मध्ये सुद्धा काय आहेत, 1 गुणाचे 5 प्रश्न आहेत. प्रश्न 1 मधला भाग जो आहे बहुपर्यायी प्रकारचा असेल आणि ह्याच्यामध्ये 5 रिकाम्या जागा असणार आहेत. 5 रिकाम्या जागांमधल्या 2 रिकाम्या जागा ह्या प्रात्यक्षिक कार्यावर असणार आहेत आणि राहिलेल्या 3 गाळे जागा तुम्हाला विज्ञान किती समजलेलं आहे, त्याचा तुम्ही उपयोग केव्हा करणार आहेत अशा आकलन आणि उपयोजनावर आधारित असेल. दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 7 प्रश्न असतील. त्या 7 प्रश्नांपैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे असतील. त्यानंतर तिसऱ्याही प्रश्नामध्ये 7 प्रश्न असणार आहेत, पैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 3 गुण, असे एकूण किती गुण होतात, 15 गुण. आणि चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला 5 गुणांचे 2 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे 5 गुणांसाठी. साधारणपणे आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच कसं असणार आहे ते बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 उपविभाग अ मध्ये 5 गुणांचा आहे हा, आणि 1 गुणाला 5 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा, सहसंबंध ओळखा, जोडी जुळवा, नावे रेणुसूत्रे लिहा, वेगळा घटक ओळखा, 2 घटकांमध्ये फरक ओळखा, चूक की बरोबर ते लिहा. या प्रश्नावर आधारित एकूण 5 प्रश्न असतील. ह्यापैकी कोणतेही 5 असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 उपविभाग ब मध्ये हाही 5 गुणांचा प्रश्न आहे. अ मध्ये प्रत्येक याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत. प्रत्येक 1 गुणांचे 3 बहुपर्यायी प्रश्न जे प्रात्यक्षिक कार्यावर आधारित असतील आणि राहिलेले 1 गुणाचे 2 बहुपर्यायी प्रश्न हे उपप्रश्नावर आधारित असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये 7 प्रश्नांपैकी 5 उपप्रश्न सोडवणे गरजेचं असणार आहे. प्रत्येकी 2 गुण असणार आहेत. एकूण 10 गुणांचा प्रश्न असणार आहे. पण ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात, ह्यामध्ये गणितीय उदाहरणे सोडवणे, नियम व व्याख्या उदाहरणाचे स्पष्ट करणे, टिपा लिहा, रासायनिक अभिक्रिया समीकरणांसह स्पष्ट करणे, ओघ तक्ता पूर्ण करणे, फरक स्पष्ट करा, गुणधर्म वैशिष्ट्ये लक्षणे फायदे तोटे परिणाम लिहा, शास्त्रीय कारणे लिहिणे आणि उदाहरण लिहिणे यासारखे प्रश्न असतील. ह्या प्रश्नाबद्दल काही शंका आहे का कोणाला? प्रश्न क्रमांक 2 मध्ये जे प्रश्न असणार आहेत त्याच्यावर काही शंका आहे का? प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेले गणितीय उदाहरणे ते कोणत्या धड्यांवर आधारित असतील? भाग 1 मध्येच गणिताचा प्रश्न असणार आहे आणि गणितीय उदाहरणामध्ये प्रकरण क्रमांक 1, 4, 5, 6, 7 आणि 10 या प्रकरणावर तुम्हाला गणित विचारली जातील. ह्याच्यामध्ये तुम्हाला गणिताची तयारी करताना काय करावं लागणार आहे, तर त्या प्रकरणामध्ये जी सूत्र आहेत त्या सूत्रांची तुम्हाला काय करावं लागेल, उजळणी करावी लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 उपप्रश्नांपैकी कोणते 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 गुण असणार आहेत. एकूण 15 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. 5 प्रश्न आपल्याला सोडवणं कंपल्सरी असणार आहे. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे, उपाययोजना सुचवणे, आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, सारणी किंवा तक्ता दिला असेल तर तक्ता पूर्ण करणे, उदाहरणाचं स्पष्टीकरण लिहिणे, गणितीय उदाहरणे सोडवणे, आकृती पूर्ण करणे, आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे, उत्तरे स्पष्टीकरणासह लिहिणे, नियम सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे, परिच्छेद पूर्ण करणे यासारख्या प्रश्नांचा समावेश असेल. प्रश्न क्रमांक 2 मध्ये गणित आहे आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा गणितीय प्रश्न विचारला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये जी गणित असणार आहेत ती गणित फक्त एकच त्याच्यामध्ये सूत्र वापरून एकच काहीतरी उत्तर काढण्यासाठी असेल. पण जेव्हा गणित 3 मार्काला विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला त्या गणितामध्ये 2 बाबी शोधून काढाव्या लागणार आहेत. 2 पेक्षा जास्त सूत्रांचा वापर करावा लागणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 ह्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतील. त्यापैकी 1 उपप्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे. प्रत्येकी गुण 5. या प्रश्नामध्ये कोणकोणते प्रश्न असतील तर साधारणपणे लक्षात घ्या. आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे, संकल्पने संदर्भात अचूक नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण करणे, चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने आकृती काढणे व तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे, वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहिणे, परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे, अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी तक्ता पूर्ण करून त्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे, प्रश्नांचे उत्तर विस्तृत स्वरूपात लिहिणे,
कोणत्याही एका घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणे व त्याचे स्पष्टीकरण लिहिणे यासारख्या प्रश्नांचा समावेश होईल. दहावीच्या परीक्षा जवळ आलेल्या असताना प्रभात पर्व या न्यूज चॅनलनं एक विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आणून ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे व्हिडिओ क्लिप बनवले आहेत आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून या पनवेल परिसरातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की आजकालच्या जमान्यामध्ये हे विद्यार्थी प्रॅक्टिकली पुस्तक घेऊन अभ्यास न करता यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करत असतात किंवा ज्या वेळेला मोकळा वेळ असतो त्यावेळेला मोबाईलवरती हे गेम खेळत असतात. पण अशाच ठिकाणी जर त्यांना आपल्या अभ्यासक्रमाच्या क्लिप उपलब्ध करून भेटल्या तर त्या गेम न खेळता त्याच्या क्लिपच्या माध्यमातून अभ्यास केला जाईल आणि त्यांचा भविष्यात खूप मोठा त्यांना फायदा होईल. मी पुन्हा लाख लाख धन्यवाद देईल की प्रभात पर्व चॅनलला की आपण अशी ह्या खेडोपाड्यातील सर्व विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल माझ्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांनाही मी आवाहन करेल की बाबांनो, ही सुविधा तुम्हाला फ्रीमध्ये होत असताना आपण त्याचा चांगल्या प्रमाणामध्ये उपभोग घेऊन चांगल्या प्रमाणात अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हा. ह्या माझ्या सर्वांना येणाऱ्या परीक्षेच्या सगळ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. साधारणपणे पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न प्रकारानुसार कसे गुण विभागणी केलेले बघूया आपण. पहिला वस्तुनिष्ठ प्रकार, ज्याच्यामध्ये एक गाळलेली जागा, जोडाजुळा हे प्रश्न असतात 10 गुणांसह आणि विकल्प असणार आहे. तुम्हाला किंवाचे प्रश्न आहेत असे एकूण 10, दोन्ही मिळून किती आहेत? शेकडा गुण 25% आहेत. खूप 2 ओळीत उत्तर लिहा, अतिलघुतरी उत्तर त्याला आपण म्हणणार आहोत. ते एकूण 10 गुणांसाठी असतील आणि किंवाचे प्रश्न पकडून 14 गुणांचे शेकडा गुण त्याच्यावर किती आहेत? 25%. त्याच्यानंतर लघुत्तरी 3 ते 4 ओळीमध्ये उत्तर येईल असं असणारे प्रश्न एकूण 15 गुणांसाठी आणि विकल्पासहित 21 गुणांसाठी असणार आहेत. शेकडा गुण 37.5%. आणि चौथा मोठे दीर्घोत्तरी, जे 5 मार्काला वगैरे प्रश्न विचारले जातात ते दीर्घोत्तरीमध्ये येतील. विकल्पासह एकूण 2 प्रश्न विचारणार, म्हणजे विकल्पासह 10 गुणाला आणि त्याला शेकडा गुण 12.5 आहेत. असं एकूण 100 शेकडा गुण 100%ची प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाईल. पूर्ण प्रश्नपत्रिका 40 गुणांची तुम्हाला सोडवायची असेल, परंतु विकल्पासह किंवाचे प्रश्न देऊन प्रश्नपत्रिका एकूण 55 गुणांची असणार आहे. त्यापैकी तुम्हाला 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. कृतीपत्रिका म्हणजे नक्की तरी काय, ह्याचा आता आपण इथून काय करणार आहोत, पुढे आढावा घेणार आहोत. साधारणतः तुम्हाला एक आकृती दिसते. ह्या आकृतीमध्ये क्षारांच्या द्रावणाची वाहकता तपासणे. तुम्हाला 5 गुणांसाठी हा प्रश्न कसा विचारला जाईल? तुम्हाला आकृतीमध्ये क्रमांक दिसतात 1, 2, 3, 4 आणि 5. त्या आकृतीमध्ये नावं दिली जाणार नाही. आपल्याला नावं द्यायची नाहीत, तर त्या आकृतीमध्ये जे आकडे दिलेले आहेत त्या आकड्यानुसार त्यांचं कार्य काय आहे ते मांडायचं आहे. साधारणपणे पहिला क्रमांक जो दिलेला आहे तो ती वस्तू पहिला कोणती आहे, ते चित्र कशाचं आहे, ते उपकरण कोणतं आहे, ते त्याचं नाव लिहायचं आहे आणि तो परिपथामध्ये त्या ठिकाणी कोणतं कार्य करतोय ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. दोन्ही प्रश्न मिळून तुम्हाला 2 असणार आहेत. उपकरणाचं नाव आणि त्याचं कार्य दोन्ही मिळून तुम्हाला 1 मार्क असणार आहे. आता हे उपकरण कोणतं आहे? तर हा विजेचा दिवा आहे. त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? ते परिपथामध्ये विद्युतधारा आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी आपण ह्या चिन्हाचा वापर करतो. त्यानंतर दुसरा क्रमांक, त्या ठिकाणी एक चिन्ह दाखवलेलं आहे. हे चिन्ह म्हणजेच काय आहे? प्लग कळ किंवा आपण त्याला टॅप कळ सुद्धा म्हणतो. परिपथामध्ये विद्युतधारा सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी ह्या कळचा वापर केला जातो. म्हणजे तुम्हाला फक्त नाव देऊन थांबायचं नाहीये, तर त्याचं कार्य काय हे तुम्हाला सांगायचं आहे. आकडा क्रमांक 3 मध्ये धनचिन्ह दाखवलेलं आहे. धनचिन्ह, मग धनचिन्हामध्ये प्रश्न काय असेल तुम्हाला याचा बघा. हा चिन्ह कोणत्या इलेक्ट्रॉनचा प्रभाव दाखवतो? तर धनचिन्ह म्हटलं की आपण त्याला काय म्हणतो? धनाग्रह. ऋणचिन्ह म्हटलं की त्याला आपण काय म्हणतो? ऋणाग्रह. मग धनचिन्हाकडे साधारणपणे सोडियम क्लोराईडचं द्रावण आहे. त्या सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये कोणते कण, कोणते आयन धनाग्रहाकडे आकर्षिले जातील ते तुम्हाला विचारलं जाईल.
कोणते कण आता असेल आता साधारणपणे धनाग्र म्हटलं की त्याच्यावर धन प्रभाव असतो, त्यामुळे त्याचा विरुद्ध प्रभाव असलेला ऋण प्रभावित कण कुठे येतील? धनाग्राकडे येतील. त्याचप्रमाणे आकडा क्रमांक 4 त्या ठिकाणी ऋण प्रभावित इलेक्ट्रोड आहे, मग त्याकडे साहजिकच सोडियम क्लोराईडमध्ये धन प्रभावित म्हणजेच सोडियमचे आयन आकर्षिले जातील. त्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर 5वा प्रश्न असेल की हे द्रावण जे आहे हे द्रावण कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे? विद्युत अपघटनी पदार्थ आहे. समोर एक आकृती आहे, तुम्हाला आता प्रश्न कसे असणार त्याचा आपण विचार करतोय. समोर एक आकृती आहे, या आकृतीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ही प्रश्न विचारते, बघूया तुम्हाला काय उत्तर देता येते. ह्याच्यामध्ये किरण 2 दाखवलेले आहेत, किरण AB आणि किरण CD. किरण AB या किरणाला आपण कोणता किरण म्हणतो? किरण एबीला आपण आपाती किरण म्हणतो. आपाती किरण म्हणजे कोणता किरण? जो प्रकाश परावर्तन होताना एखाद्या वस्तूवर पडतो किरण आणि तो त्यानंतर वस्तूवर पडलेला प्रकाश किरण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? आपाती किरण. त्यानंतर किरण CD दाखवलेला आहे, हा किरण CD काय निर्देश करतो? या किरणाला आपण अपवर्तित किरण बोलतो. ही आकृती 2 कारणासाठी विचारली जाऊ शकते. एक तर हे किरण कोणते ते ओळखण्यासाठी आणि तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी ह्या आकृतीवर असाही प्रश्न विचारला जातो की ह्या आकृतीमध्ये अपवर्तित किरण कोणता आहे. कृतीपत्रिकेमध्ये काही प्रश्न तुम्ही विज्ञानाचे ज्ञान घेतलेलं आहे, त्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये उपयोग कसा होईल, कोणत्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात, कोणत्या गोष्टी करू नये यावर आधार सुद्धा असा आहे. साधारणपणे हा प्रश्न बघूया आपण. खाली काही चिन्हे दिली आहेत, त्याबद्दल स्पष्टीकरण लिहा. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात? त्यातल्या काही चिन्हांचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यात पहिलं चिन्ह ओळखता येईल का कशाचं आहे ते? हे चिन्ह विक्षोभक आहे असे दर्शवतो. व्हेरी गुड. हे चिन्ह विक्षोभक आहे हे दर्शवतो. ह्याचा उपयोग कुठे होतो? ह्याच्यातून आपल्याला काय ज्ञान मिळेल? आपण या चिन्हाकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? विक्षोभक पदार्थांच्या संपर्कात आल्यावर त्वचारोग, नेत्र, नासिका मार्ग इत्यादी नाजूक भागांवर रासायनिक प्रक्रिया होऊन परिणाम होतो. एखाद्या वेळी जास्त कालापर्यंत त्या पदार्थांच्या संपर्कात आल्यावर दमा किंवा काही त्वचारोग होऊ शकतो. म्हणजे ह्या चिन्हावर आपल्याला काय ज्ञान मिळते की ह्या चिन्हाकडे आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यामुळे आपल्याला होणारे जे आजार आहेत ते आपल्यापर्यंत सहजपणे काय करतील? पोहोचतील. आपण त्या ठिकाणी जायचं टाळायला हवं. त्या न करता आपण त्या पदार्थांच्या जवळ गेलो तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, अशा प्रकारचे चिन्ह विचारले जाते. त्या चिन्हांचा उपयोग कुठे केला जाईल किंवा त्या चिन्हांकडे दुर्लक्ष केलं तर कोणकोणत्या आपत्ती ओढवल्या जातील ह्याचं आपल्याला काय केलं जाईल? विचारेल. त्यानंतर दुसरं चिन्ह आपण पाहतो. बऱ्याच वेळ हे चिन्ह आपण वेगळे एका विशिष्ट ठिकाणी पाहतो. काय दर्शवते हा चिन्ह? हे चिन्ह विषारी पदार्थ दर्शवतो. हे चिन्ह आपल्याला विषारी पदार्थ दर्शवतो. म्हणजे ह्या पदार्थापासून आपण काय केलं पाहिजे? लांब राहिलं पाहिजे. तशाच ह्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे चिन्ह दाखवले जातील आणि ते चिन्ह आपण कुठे पाहतो, त्याचा वापर कशासाठी केलेला आहे आणि मग त्याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर कोणत्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात ह्याचा आपल्याला काय होणार आहे? आकलन होणार आहे. त्या दृष्टीने आपण जे ज्ञान मिळवणार आहोत त्याचा आपल्याला व्यवहारात कसा उपयोग करायचा आहे त्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत. त्यानंतर कृतीपत्रिकेमध्ये आणखीन एक नवीन संकल्पना घातली. साधारणपणे न्यूजपेपरमध्ये आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोडे ठेवतो. ह्यामध्ये सुद्धा आत्ताच्या ह्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत? प्रश्नांची उत्तरे देऊन एक शब्दकोड सोडवणार आहोत. वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहित गेलं की आपलं शब्दकोड काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. म्हणजे पहिला प्रश्न काय विचारला बघा, औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन कोणते? कोळसा. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे तो म्हणजे साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे. मग कोणता शब्द तिथे येईल? रासायनिक. बरोबर आहे उत्तर. दुसऱ्या ठिकाणी पहिला आपण कोळसा बघितलाय, दुसऱ्या ठिकाणी रासायनिक हे उत्तर. जे लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपण न्यूजपेपरमध्ये शब्दकोड सोडवतो त्या पद्धतीतलेच हे काय आहे? शब्दकोड आहे. त्या ठिकाणी उत्तर टाकत गेलो की आपलं शब्दकोड काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. प्रश्नांची उत्तरही मिळतील, शब्दकोडही पूर्ण होऊन जाईल आणि आपले मार्क्स सुद्धा आपल्याला मिळून जातील. त्यानंतर सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की 9वीच्या आशावर
20% भारांक असणार आहे. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत जे 9वीला होते आणि त्याच्यावर आधारित 10वीला हे प्रकरण आहेत, अशा प्रकरणावर हे प्रश्न असणार आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपण 9वीला प्रकाशाचे परावर्तन हा प्रकरण अभ्यासला होता. 10वीला त्याच्यावर कोणतं प्रकरण आहे? प्रकाशाचं अपवर्तन. म्हणजे 9वीचा अभ्यासक्रम आणि 10वीचा अभ्यासक्रम या दोघांचे सांगड घालणारे जे अभ्यासक्रम असणार आहे त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. यामध्ये कोणकोणते प्रश्न असणार आहेत तर रिकाम्या जागा, चुटकी बरोबर, वेगळा घटक ओळखा व कारण लिहा, सहसंबंध ओळखा, जोड्या जुळा यासारखे प्रश्न जे 10वीच्या आशयाशी संबंधित आहे ते एक गुणाला विचारले जाऊ शकतात. ह्या भागामध्ये गाळ्या जागा असू शकतात. मग ऊर्जेचं एकक कोणतं, ऊर्जा कोणत्या एककात मोजली जाते यासारख्या प्रश्नांचा समावेश ह्याच्यामध्ये असणार आहे जो 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. सूत्र विचारले जाऊ शकतात, वेगळा घटक ओळखा यासारखे प्रश्न ह्याच्या विचारले जाऊ शकतात. फक्त एका गुणाचीच असेल असं नाही तर लक्षात घ्या, आपल्या पूर्वज्ञानावर आधारित आपल्याला ओघ तक्ता म्हणून संकल्पना आपण म्हटले की प्रश्नपत्रिकेमध्ये ओघ तक्ता असणार आहे. मग हे ओघ तक्ते कशा प्रकारचे असतील? पूर्वज्ञानावर आधारित सुद्धा एखादा ओघ तक्ता असू शकतो. कशा प्रकारचा असेल बघूया आपण. समोर एक ओघ तक्ता दिलेला आहे. 9वीमध्ये आपण वनस्पतींचं वर्गीकरण शिकलेलं आहे आणि 10वीला त्याच आशयाशी रिलेटेड कोणता भाग आहे? प्राण्यांचं वर्गीकरण. जेव्हा आपण 9वीला वनस्पतींचं वर्गीकरण शिकलो होतं तेव्हा पूर्वज्ञानांवर आपल्याला काही भाग दिला होता, त्याच्यावरच आधारित हा ओघ तक्ता आहे. मग ह्याच्यामध्ये सजीवांच्या वर्गीकरणावर हा ओघ तक्ता आहे. हा ओघ तक्त्यामध्ये ते वर्गीकरण कशाच्या आधारे केलेलं आहे ते आपल्याला काय करायचं? पॉइंट आउट करायचं आहे. साधारणपणे सजीवांचं वर्गीकरण करताना सर्वात प्रथम कोणती संकल्पना समोर ठेवला होता, कोणती गोष्ट लक्षात घेतली होती तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सजीवांचं वर्गीकरण केलं गेलं त्यावेळी त्यांच्यामध्ये केंद्रक आहे किंवा नाही या संकल्पनेवर आधारित सजीवांचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलं. ते पहिलं म्हणजे दृश्यकेंद्री आणि दुसरं म्हणजे आदिकेंद्रकी. मग ही जी उत्तर आता आपण हा पूर्वज्ञाना आहे 9वीला झालेला आहे. आपण 10वीला हा सुरुवातीलाच तक्ता दिला जेणेकरून तुमचा 9वीला कोणता भाग होता त्याची उजळणी होईल आणि तुमचा 9वीचा आशय त्याच्यामध्ये येईल आणि मग तो प्रश्न तुम्हाला 10वीला सोडवता येईल. ओघ तक्त्यामध्ये जसं आपण वर्गीकरण करतो त्यावेळी जसा तक्ता असतो तसा तक्ता असणार आहे. काही ठिकाणी काय असणार आहे? रिकाम्या जागा असणार आहे. त्या जागा भरून आपल्याला काय करावं लागणार आहे? तक्ता पूर्ण करावा लागणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? ओघ तक्ता. साधारणतः लक्षात घ्या. याच्यानंतर आपण अभ्यास करताना कोणती काळजी घ्यावी याचाही थोडा विचार करणार आहोत. परीक्षेला जाताना आपल्याला प्रचंड दडपण असणार ते कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं? साधारणतः लक्षात घ्या. सुरुवातीला आपण अभ्यास करताना कोणती काळजी घ्यायची ते ठरवणार आहोत. आपल्याला काही बाबी ज्या आहेत विज्ञानामध्ये आपण आपल्या भाषेमध्ये उत्तरं लिहू शकतो ह्याची आपल्याला पूर्ण काय आहे परवानगी आहे बोर्डाकडून. पण काही ठिकाणी मात्र आपल्याला काय करावं लागतात? काही गोष्टींचे नियम पाळावे लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर व्याख्या आणि नियम लिहिताना त्याच्यामध्ये शब्द आपल्याला पुढे मागे करून चालत नाही. त्यामुळे अभ्यास करताना व्याख्या आणि नियम हे तंतोतंत काय करावं लागतं? आपल्याला पाठांतरच करावं लागेल. लघुत्तरी प्रश्नांचं उत्तर देताना आपल्या भाषेमध्ये दिलं तरी चालणार आहे. शास्त्रीय कारण तुम्हाला विचारलं गेलं. आयनिक संयुगांचा द्रवणांक उच्च असतो. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्या शास्त्रीय कारण लिहिताना महत्वाचा भाग जो आहे तो आलाच पाहिजे. आपल्याला 2 कारणे याची माहिती आहेत की आयनिक संयुगे ही कशी असतात? स्थायीरूप स्वरूपामध्ये असतात आणि दुसरं म्हणजे हा आयनिक संयुगामध्ये आंतररेखीय आकर्षण बल हे जास्त असतं. आपण ह्या 2 मुद्द्यामध्ये उत्तर देऊन चालणार नाही. आपल्याला ह्या शास्त्रीय कारणामध्ये महत्वाचा अजून एक भाग तो आल्याशिवाय आपल्याला पूर्ण मार्क्स मिळणार नाही. मग ह्याच्यामध्ये आणखी कुठला महत्वाचा भाग आहे? पहिला आपण म्हटलं की आयनिक संयुगे कसे आहेत? स्थायीरूपामध्ये असतात. हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण काय म्हटलं की त्याच्यामध्ये काय असतं? आंतररेखीय आकर्षण बल असतं. ते अधिक प्रमाणात असतं आणि ते अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांना तोडण्यासाठी लागणारी ऊर्जा ही जास्त असते. जास्त उष्णता ऊर्जेने आपण त्यांना काय करू शकतो? त्यांच्यामधलं आंतररेखीय आकर्षण बल तोडू शकतो आणि ते तोडल्यानंतरच ते काय करणार आहे? द्रवरूप अवस्थेमध्ये जाणार आहे. म्हणजे लघुत्तरी उत्तर लिहिताना सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचा आशय जो आहे प्रश्नाला जे आवश्यक उत्तर आहे ते मुद्दे त्या उत्तरामध्ये येणं आवश्यक आहे. अभ्यास करताना आणखीन एक काळजी घ्यावी लागणार ते म्हणजे आकृत्यांचा सराव. आकृत्यांचा सराव करताना आकृत्यांच्या नावाबरोबर त्या आकृतीमध्ये जो काही भाग असेल निर्देश केलेला बाण असेल
त्या बाणाचं जे उपकरण दाखवलं असेल त्याचं फक्त नाव लक्षात न ठेवता त्याच्यावर आणखी त्याचं कार्य काय असेल ह्याचा आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला काय करत नाही, लक्षात राहत नाही. मग अशा प्रश्नांचा आपण काय करणार आहोत, आठवड्यातून एकदा लिहून काढणार आहोत, जेणेकरून त्याचा आपल्याला काय होणार आहे, सराव होणार आहे. दीर्घोत्तरी प्रश्नांचे लिखाण करताना, लिहून त्यांची उजळणी करताना मुख्यतः काय केलं पाहिजे, वेळ लावून घ्यायला हवी. एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो त्याचाही आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. परीक्षेला निघता आपण खूप घाईगडबडीने बाहेर पडत असतो. शक्यतो घाईगडबडीने बाहेर पडताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपलं बॅगमध्ये असलेलं साहित्य व्यवस्थित आहे किंवा नाही. आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आकृत्या काढाव्या लागतात, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काय असावं लागणार आहे, आपल्या पॅड बरोबर आपल्याला काय आवश्यक आहे, कंपास पेटी ज्याच्यामध्ये पेन्सिल रबर व्यवस्थित आहे किंवा नाही याची आपण खात्री करून घ्यायची आहे. कोणत्याही कारणाने पेपरच्या आधी अर्धा तास कुठल्याही प्रकारचं मी हे वाचलं नाही, मी ते वाचलं नाही म्हणून पुस्तकाचं काय करायचं नाही, वाचत बसायचं नाही. परीक्षेचा अर्धा तास आपण किंवा 1-2 तास आपण काय करायचं, रिलॅक्स बसायचं आहे. कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता, तणाव न घेता परीक्षेला सामोरे जायचं आहे. परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.